साप्ताहिक गेम चेंजर, आवाज जनतेचा, ध्यास सत्याचा। उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा अशी मागणी आमचा शेतकरी गेल्या कित्येक वर्षांपासून करतोय। मात्र आतापर्यंतच्या सर्वच सरकारांनी या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली। हा झाला कडू इतिहास। मात्र आज गोड साखरेची अचानक दरवाढ करून पुन्हा शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचा अत्यंत लाजिरवाणा प्रकार सुरू आहे। मड्याच्या टाळवरचं लोणी खाणारे हे आहेत तरी कोण, त्यांना कोण पाठीशी घालतंय, पाहूया गेम चेंजरचा हा सनसनाटी रिपोर्ट। शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून लढा देणारे नेते राजू शेट्टी हे साखर उद्योगातल्या दलालांचे आणि भ्रष्टाचार करणाऱ्या साखर सम्राटांचे कर्दनकाळ आहेत। या दरवाढीचा त्यांनी केलेला अभ्यास अत्यंत धक्कादायक आहे। यात काही कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केलाय। खरं तर हे साखरेचे दर बघितले तर आता प्रत्येक साखर कारखान्यानं टनाला 500 रुपये दुसरा हप्ता द्यायला पाहिजे असे हे दर आहेत। मला माहीत आहे की आधीची साखर कमी दराने विकलेली असली तरी सुद्धा शिल्लक साखरेला मिळणारा दर जर संपूर्ण वर्षभराच्या गाळप झालेल्या ऊसावर विभागला तरी सुद्धा 400 ते 500 रुपये आरामात ऊस उत्पादक द्यायला काय अडचण नाही। परंतु लगेच आता कांगावा सुरू होणार आहे की आम्ही काही देऊ शकत नाही, कारण आमची साखर आधीच विकून ठेवलेली आहे। त्यामुळं सरकारनं पहिल्यांदा तातडीनं प्रत्येक साखर कारखान्याचा शिल्लक साठा किती आहे याची माहिती घ्यावी आणि अचानक धाडी टाकून खरोखरच साखर कारखाने सांगतात तेवढीच साखर शिल्लक आहे की अजून जास्त आहे हे बघितलं पाहिजे। आणि आता अचानक साखर कारखाने साखरेची जी वाहतूक होते ते वाहतूक होत असताना ते ट्रकसुद्धा तपासले पाहिजेत की खरोखरच त्यांच्याकडे पावत्या आहेत का, बिनपावतीच्या GST चुकवलेले ही साखर मार्केटमध्ये फिरालेले हे सुद्धा तपासलं पाहिजे। कुठंतरी 20-22 हजार कोटी रुपयाचा संपूर्ण देशामध्ये या साखरेच्या काळ्या बाजारामध्ये व्यवहार व्हायला लागला आहे असा संशय घ्यायला जागा आहे। गेली अनेक वर्षे साखर उद्योगाचा अभ्यास करणारे ॲडव्होकेट योगेश पांडे यांनी तर अनेकांची पोलखोल केली आहे। या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचा काहीही फायदा होणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय। बघा, काही लोकांचं मत पडलं वाढले तर काय फरक पडतो। बरेच आता आमचे शेतकरी मित्र म्हणतील अरे बरं झालं साखरेचं, पण हे तुमचं स्वप्न आहे। तुम्हाला त्याच्यातला काहीही फायदा मिळणार नाही। मी तुम्हाला आत्ता स्टॅम्पवर लिहून द्यायला तयार आहे। काय जाणार नाही तुम्हाला की साखर खरेदी केली कोणी आणि नंतर दर वाढवणारा कोण, कसं, हे सगळं तुम्हाला दिसेल यामध्ये। आणि होणार कारण काही नाही आहे, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, कुणावरही कारवाई होणार नाही, काही होणार नाही। हे सगळं त्यांनाही माहिती आहे, दरवर्षीचा खेळ आहे। जसं हे कारखानदार आहे ना, हे इकडून तिकडं उड्या मारतात, कोलांटी उड्या। आज हे लोक जे कट्टर काँग्रेसी होते, कट्टर राष्ट्रवादीवाले होते, हे परत पलटी मारून भाजपमध्ये आले। उद्या सत्ता यांना जर वाटलं हे परत इकडून तिकडे जातील। यांना सत्ता पाहिजेच आहे, यांना सत्तेची ऊब यासाठी लागते। इन्क्वायऱ्या, ऑडिट, चौकशा, काही भानगड नाही, काही होणार नाही। मी तुम्हाला म्हणून सांगतो, मी आधी पण बोललो, होणार जाणार काही नाही आहे। हे फक्त लोकांना सांगायचं आहे तुम्ही आले म्हणून, की कारण काय झालं माहिती आहे का, आमचे शेतकरी उगाच लेजिम खायला लागले, साखर वाढली, अरे वा साखर वाढली। तुम्हाला याच्यातला काही फायदा मिळणार नाही आहे, त्यामुळे डोक्यातून काढून टाका। तुम्हाला सांगतो, देशाचं राजकारण महाराष्ट्राचं तर आहेच आहे, फक्त शुगर इंडस्ट्री चालवते। आज सुद्धा मागच्या 70 वर्षाचा इतिहास आहे की साखरेशिवाय राज्यातलं राजकारणातलं एक पान इकडे तिकडे जाऊ शकत नाही। यांच्याकडं बँका आणि हे फार मोठं चेन आहे पूर्ण, म्हणजे विदाउट शुगर साखरेशिवाय तुम्ही राजकारण राज्यात करू शकत नाही। यामुळं शिवसेना यांना ज्यांना यू हॅव टू इन शुगर, कारण साखरचं इतकं नियंत्रण आहे। आणि सेम आपला येतो यूपीला। यूपी आणि महाराष्ट्र हे मोठी राज्य आहेत। आणि तुम्ही बघा, जर आकडेवारी काढली इकडून तिकडं हेच आहे, हे 250 कुटुंब आहेत, सगळे 250 फॅमिलीज। हे कुठलेही इकडचे तिकडं तिकडचे इकडं, पण हेच कारखानदारच सगळे फक्त। साखर उद्योगातल्या राजकीय नेत्यांनीही या दरवाढी संदर्भात मोठा संशय व्यक्त केलाय। या दरवाढीचा फायदा ना शेतकऱ्याला ना कारखान्याला, तोटा मात्र सामान्य ग्राहकांचा होत असल्याचा गंभीर आरोप माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केलाय। एकतर ह्या वाढलेल्या दराचा फायदा आजच्या परिस्थितीला शेतकऱ्यांना पण नाहीये आणि कारखान्यांना पण नाहीये, आणि तोटा मात्र ग्राहकांचा पण होतोय। म्हणजे एका बाजूला ग्राहक त्रस्त आहे, एका बाजूला शेतकरी त्रस्त आहे, तिसऱ्या बाजूला कारखानदार त्रस्त आहे। ही वाढलेली दरवाढ ही गेली कुठं आणि कोणासाठी वाढ झालेली आहे, आणि म्हणून ह्याची चौकशी करावी। ताबडतोबीनं हे स्टॉकच्या संदर्भातली भूमिका केंद्र सरकारने बघावी
आणि हे जे काही संकट आलेलं आहे हे संकट लवकर दूर व्हावं असं आम्हाला वाटतं. सणासुदीचा काळ आणि अचानक वाढलेले साखरेचे भाव या संदर्भात आज सरकारवर अनेक गंभीर आरोप होत असताना सरकारचे सोशल मीडिया स्टार मात्र मूग गिळून गप्प आहेत की या घोटाळ्यातली साखर गिळून गप्प आहेत तेच समजत नाही. कारण सध्या तरी त्यांनी राहुल गांधींच्या छात्रों के गुंज या झंझावाताची इतकी धास्ती घेतली की सर्वजण याच विषयावर आपल्या नसलेल्या अकलेचे तारे तोडतायत. काही जण तर हा प्रश्न इतका कॉमेडी घेत आहेत की शुगर वाढू नये म्हणून भाववाढ केल्याचं हसत हसत सांगत आहेत. सोशल मीडियावर सत्ताधाऱ्यांची चाटुगिरी करणाऱ्यांना मात्र सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांशी काहीच घेणे देणं नाही हे पुन्हा एकदा या निमित्तानं स्पष्ट झालंय. काही हरकत नाही, राहुल गांधींना शिव्या घालून जर त्यांचं तोंड कडवट झालं असेल तर त्यांच्या तोंडात याच घोटाळ्यातली साखर पडो हीच सदिच्छा. ब्युरो रिपोर्ट, गेम चेंजर. साप्ताहिक गेम चेंजर, आवाज जनतेचा, ध्यास सत्याचा.